आजचा बाजार आहे लय स्वस्त आहे सामान कसं आहे चिकू कसा आहे 30ला अर्धा 50ला किलो बघा आता ती म्हणते खाऊन बघा खाऊन बघा खाऊन बघा तर बघूया खाऊन घेऊया आपण पोळी माता थांबा घेऊया टरबूज कसं आहे कलिंगड कसं आहे 50 आणि ते खरबूज कलिंगड बघा कलिंगड बिलिंगड सगळे आपण बघूया चला कसं देऊ 1 किलो कसं देत आहे कमी नाही 2 किलो घेते की बाय 2 किलो घेते की मी घेणार तुम्ही नका देऊ नाही 80 द्या चला 80 2 किलो घेते मी तुम्ही नका देऊ तुमच्या हातात मी घेते मला दाखव नसतं मला जसं अगं सगळ्यात मोठं पैसे आहेत माझं नाद नाही करायचा बाय एकच नंबर कुठं राहता तुम्ही कुठे राहणार कुठं राहणार बघा बाय चकूची बाग आहे मोठा माल आहे बाय मुंबईला काय नाही आणत होय काय बाय काय मुंबईला काय नाही आणत मी मुंबईला जाते मला कच्चा दे 2 किलो जास्त टाकलं काय बघा कलिंगड गावठी कलिंगड बघा गावठी चक्कू गावठी सगळं बघा भाजीपाला आव मी भाजी घ्यायला नाही आली मी खायला गेला आली पपई कशी आहे पपई केळं कशी केली कशी द्यायची ही सगळी केळं किती देणार सगळी घेणार मी काय हवं असं करता सगळं घेऊन टाकते लगेच घरी जाणार तुम्ही दे 150 रुपये दे चल अगं द्या बाय तुझं घरचं आहे ना ग द्यायचं असं द्या मी सगळं घेऊन जाते मी फक्त खायला गेला आली आहे मी मुंबईला राहते गावठी केळं खाण्यासाठी मी घेते मी पिशवी आणली फक्त मी तिकडे चक्कू घेतल्या 2-3 किलो ती पण त्या एका साईडला ठेवल्यात मी नाही 150 रुपये देणार मग जाऊन द्या मग चला आता पावते तुला मी फुकाट देऊ का तुमचं 10,000 टाकायचं पटकन चला बघा केळं घेतली मी सगळे 170 रुपयाला केळं सगळेच आव का जिंदगी पुन्हा नाही मेला की गेला एवढा मोठा दादा गेला काय घेऊन गेला बघ बाय बघ एवढा मोठा आमचा दादा गेला काय सगळं घेऊन गेला सांगा म्हणून बिंदास खायचं बिंदास राहायचं काय पैसे आहेत ना तुमच्या घरात सुट्ट 500 नोट आहे हे 20 रुपये सुट्टा धर हे बाया चिकाट आहे माहिंदाळीच मी 500 रुपये घेऊन आली खाया घ्यायसाठी घ्या नाही सुट्टा बाय माझ्याकडे ती कोणाची केलं आणि नाही घेतल्यावर नाही मी भाजीपाला घ्यायला नाही आली मी खायला घ्यायला आली ओनली खायला घ्यायला आली ते दे घेता सुट्ट हे लोक दे बघा 4 किती डझन केळं आहे तो 4 हीच केळं मी मुंबईला घेतली अशी जवळजवळ 400 रुपयाला मला 170 रुपयाला भेटली बघ घे हे घे बाई तुझं 500 रुपये आता 500 रुपये मला आणि पैसे पण मला
ऐका नाही माझी मजा मग हा ऐका नाही मला धक्क हे बाया लवकर दे उशीर झालाय मला उशीर झालाय मला का जे त्यांच्याकडून पैसे घ्यायला लाव चल आला आला थँक्यू चला अजून घेऊ आपण माल घेऊया चला हा चला घेऊया अजून हे बघा खरबूज किती 4 किलो 100 रुपयाचं 3 किलो 100 रुपयाचं बघा खरबूज तुम्हाला नाही दाखवता या नका टेन्शन बघा चला जायचं वेळेस घेऊ आम्ही 4 किलो देत असताना घेते मी ठीक आहे मी जायचं वेळेस घेते आता वजन होते आपण ह्या बाईला वळाक टाका मन हा बोल बोल बाय बोल काय आजचं काय घ्यायचं बघा किती कवळं कवळं बोलते बाय माझी काय चॅनच घ्या एवढा मोठा भोपळा आणला या फुलवर आहे वय घ्या मग बघा चांगला इकडे बघ स्माइल कर तुला फोटो काढते मी बघा कसा आहे खरबूज हे कलिंगड कलिंगड कसं आहे आणि काळी महिना आपली हा चला सगळं खायचं चाललंय बघा बघा बघितलं का चला बघूया चला बघते बघते अजून बघू द्या हा नको आवडलंय बाद काय नको 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 बघूया चला आपल्या गावाचा बाजार बघूया हे चल ग काजू आमच्या काजलला आली बघा बाजारात घ्यायला बाजार काजल काय 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 घ्यायचं बाई माझ्या काजलला कॅडबरी घ्यायची बरं घेऊया चला चला कलिंगड पै आहे दुनियात बशी कलिंगड आहेत बघा लयच कलिंगड आहेत कसे आहेत व कलिंगड किलो 50 40 30 20 हां बघा गावरान कलिंगड किती बी खावाल किती बी करा चला बघूया आपण अजून काय काय घ्यायचं ते बघूया मग आपण हे करूया बघा भेळ भेळ बघा बघा भेळ आहे बघा आमच्या गावातली बाजारातल्या भेळ बघा खाणं बिणं सगळं आहे बघा कोणा कोणा खावा जिलेबी ते बघा भेळ चला मी शूटिंग करते मग जायचं वेळेस घ्यायचं या काय व बोला की काहीतरी मला हाय ताल हाय काहीतरी हा हो आम्ही मुंबईला होतो आम्ही तर राहत नाही हां चला शूट करत चालली आपलं एकदा बघा बघा गोदी शो कशी आहे हो दादा हां खाय काय घेते का पण जाऊन आपण खायला घेऊन आलेस ना हे बघा मी तुझा पप्पा येईन ना भेळ घ्यायला आहे ना वा हां तुम्ही बघू चांगलं जेवण बनवता का बघायचं या हां या ग या बघा ये काजू बघा आम्ही आहे ना दोघी जण आलोय आम्ही काजल मी आलोय आम्ही दोघी जणी तर काय घ्यायचं काय नाही बघूया खायचं वस्तू घ्यायचं निघून जायचं मी काय भाजीपाला काय घ्यायला नाही आली हाय ना ग काजल बघा काजल मी आलोय आम्ही दोघी जणी चला गावाला लसूण बिसून सगळं आहे बघा चला तिकडं माझ्या मैत्रिणी आहे तिकडं जाऊया लसूण घ्यायचं ना आपल्याला मसाला लसूण पाहिजे ना ग चला वीसला अर्धा गावाला लय सस्ता भाजीपाला खरंच बाई तसं त्या शेतकऱ्यांना परवडत असं काय माहिती हाय 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 कसं आहे तुम्ही कांदा नाही आणलं बाय कसं आहे कांदा 5 किलो घ्यायचं आहे मला उद्या तिथं द्या मला उद्या तिकडं पण कमी करा मग आता हे तू कोण वजन घेऊन जायचं बाय पुरगी सकाळी माझ्या हे बघा माझी मैत्रीण बघा लसूण पण पाहिजे मला मग आता काय करू गदी उद्या काढायला बस जाऊन द्या आहो काय दाखवा तुमचं काकडी द्या खायला बिला जरा हा काकडी बिकडी कशी आहे काकडी 20ला पावसा 30ला अर्धा काय बारकी बघून कापाय ना जरा काय भाजी कापायची काकडी का बाई कुणा कापते आता ही? हा तेच म्हटलं काय कापावतो आता कोणा बाई तुमच्या मी भाजी घ्यायला नाही आली ताई मग मी आली मग कसं खाण्या घ्यायला काकडी कशी आहे ही कशी काकडी 20ला पावसा 30ला अर्धा मला गावरान काकडी आहे माहिती आहे मला चांगली आहे मला 1 किलो घ्यायची आहे कशी देणार 40चा चल 30 रुपये किलो दे गपचे बस ते नको ए, नाही का? कसली नको 30 रुपये किलो 20ला पावसा 30ला अर्धा बस काय गापचे बस गपचे बाय बाय आता तुम्ही ते घेणार पण नव्हती मी पण पकड
20ला किलो येणार नाही. 35 जाऊ चल. नाही 40 5 रुपयासाठी बघायचं नाही. काय नाही बघायचं, बाची आहे ना मी तुमची. बाची आहे मग आम्ही 20 रुपये कमी केलं. 20 रुपये कमी केलं. काशी दाखवणार ना तुम्हाला मी. हे 20 रुपये कमी केलं. 20ला पावशे 30ला अर्धा आहे. मला अर्धा किलो दे, जाऊ दे मग, जाऊ दे. पैसा नाही माझ्याकडे, मी आधी कशाला. बरं कांद्याचा भाव काय आहे? 50ला 2. आता मला कांदा घ्यायचा, मला कसा घेऊ? कसा बी घे. उद्या भेटेल का मला? हे नाही उद्या कांदा. मग कुठे भेटणार? हे संपला आता कांदा. मग मला कांदा नाही देणार उद्या वय. उद्या नाही, आताच नाही की. नाही ग बाय, आता घ्यायला कोणा मग द्यायचं असं घरी आणून दे मग. ना तुझा भाऊ येतो त्याला सांग नाही जा. मग त्याला द्या 2 किलो. देऊ का? हां ठीक आहे, चल मग. तर मला मसाला बनवायचा आहे ग, लसूण पण पाहिजे मला. लसूण नाही का आता साधा बाई. नाही हां चला. बघा कांदा आहे 50चा 2 किलो म्हणतात, तर घेऊया आपण. आता मला वजन घ्यायला नाही जमणार, तर माझा भाऊ येईन बाजाराला, तर बघूया. चला खरबूज जाता जाता घेऊन. आता दाजीला फोन कर आणि बोलून घे आपल्याला घ्यायला या मला. चला हो काय भाजी पाला बघा. बघा ही भाजीपाला आमच्या गावातला लय भारी आहे. आमचं गाव आहे का नाही? गाव लय भारी, लयच भारी. चला गावरान कुटुंबीत किती भारी भारी. कशी आहे ग बाय? हो ताजी ताजी गे बघा. हा तू त्यातच तू. गावरान लसूण कसा आहे किलो? 200. हां चला बघूया. अजून ह्याचा मोठा नाही का थोडासा? सोडा लय भारी पण नावं. हां बघते पण बारीक आहे ना. काजूच. चला आम्ही भाजीपाला नाही घेतला, काय नाही घेतला. आम्ही फक्त 2 जणी खायचं घेतलं. किलो कसा आहे? 120. कमी नाही बघा. गावाला 120 रुपये किलो लसूण आहे. घ्यायचं असेल तर सांगा. काय हो लसूण खाताय काय? हा कधी आला मुंबईवरून? मुंबईवरून जमाना झालं येऊन, काळ झालं मुंबईला येऊन. कमी कर की का बाया? हा 100 रुपये किलो लावू नका, जाऊन द्या. चला असं बी आम्ही बाजार घ्यायला नव्हतं आलो. चला चका जो बाया. चला 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 चला. लय बाजार घेतला, लय काय काय घेतलं. चला मिरची पण बघूया आपण दुकानामध्ये कशी मिरची होती आणि इथं किती मिरची होती. काय नाही ताई मिरची कशी आहे? हां खोबरं कसं आहे? खोबरं 400 रुपये किलो. चला मिरची महाग आहे आता सध्याला. बघितलं ना तिकडं पण म्हणजे दुकानामध्ये होती 240, पण ती मिरची चांगली होती. चला बघा लय मोठा बाजार आहे आमच्या गावातला. लय म्हणजे लय मोठा बाजार आहे. आता खरबूज तरबूज घेऊया आपण, ठीक आहे? तो पप्पाला फोन लाव काजल. पप्पाला म्हणायचं खायला घ्या. आत्याने काय खायला घेतलं नाही, फक्त केळं घेतल्यात. लाव पप्पाला फोन तुझ्या. पैसे पाहिजे मग आत्या देते पैसे, तुम्हाला फोन पे करते माझं. ठीक आहे फोन. ओ मँगो ज्यूस द्या जरा. तर आमच्या काजलला मँगो ज्यूस पिऊया आपण इथं. किती आहे हो? ठीक आहे, चांगला फ्रेश आहे का? हां बघूया आपण. चला काजलला आवडतं बघू. काजलचे गोट पिऊ आणि मग चांगलं वाटलं तर घेऊ आपण. मला काय का पण आहे. जाऊ दे, कोणी मुलं बोलवून काय कुठं पळायचा कोणाच्या मागं आहे का नाही. चला एकच पाहिजे बाबा आम्हाला. सांगा सांगा पिझ्झा चांगला चांगला आहे. कलर वाटतोय का? ते नको मला नको. कलरचा टेस्ट येतो इंस्टा आहे ना काजल? पिऊन देतो त्यांना 20 रुपये देतो. 20 रुपयाला ग्लास आहे. चल आवडला काजल? आमच्या गावात पण लोक मला बघतात म्हणतात रील लय छान असतात तुमच्या. चला भजी खावा, भजी खावा. खायची? नको नको थँक्यू. चला चला आता आपण कलिंगड घेऊया. कलिंगड घेऊ आणि मस्तपैकी घाव घरी. 3-4 डझन केळं घेतली, देशी केळं घेतली. छान वाटलं. अंडी आहेत आता घरची. सवर्ण आहे म्हणते, आता बघून आहे तर मग आपण एखादा आणू अंडी. तर हे आमच्या गावाचा बाजार आहे. खूप चांगला वाटला आणि खरोखर तुम्हाला आलं हे बघा
हे सगळं बाजार आहे. आता कडधान्य हे पण आहे बघा. हे बघा कडधान्य कसे मटकी बिटकी सगळं पाहिजे ती भेटते एकदम. हे बघा बघा सगळं भाजीपाला आहे बघा. हो काकडी कशी आहे दादा? हां काय रे हिरो बाबा तुझं ओळख बी नाही शाळेत माझ्या शाळेचा मित्र होता. चला बाबा चला मस्त वाटलं. शाळेतली पोरं बिरं सगळे भेटतात आपल्याला एकदम. तर भावांना बहिणींना बाजार वाटला आमचा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. चला आता खरबूज घ्यायचंय आपल्याला. ठीक आहे चला. ही बघा ही बघा ही बघा मला येता जाता हे करते तू पण बोलते. मला सांग रिकी जिती आहे वय अजून होय का चला रे का बायला तशीच करते बाई बाजारात. काय अगं बाग रे माझा जीव तुझा जीव खेटला जवळ वय ग. ए ताचक तिंगणे अगे मी जाऊ का मग? बंद कर घरी ये. बंद आहे का ती? मग घरी काय करते मटण करणार आहे का? राणे राणे वेकी तिकडे राणी दिसली बाय. राणे वेके ती मुळा बिळा घे जरा. हा दोडका घे मुळा घे काकडी घे टमाटर घे. हा सगळं घेऊन ये. लई शिव्या घातल्या तिला. चल चला बाया बाय लसूण कसं देणार ग? किलो कसा आला? तुला महाग आहे मग लसूण. तुझं लई महाग आहे लसूण. फोन आला विचार ये ग पटकन ये पटकन. चला फोन आला माझ्या भावाचा फोन असून काय घेतलं मग ये ग उच तिथं गाणं आहे. किती झालं? 20 रुपये 2. अच्छा बघा 10 दे काजल त्यांना 20 रुपये दे. बघा किती रुपये दे? 20 रुपये दे. चला बाजार झाला मस्तपैकी. लय सामान घेतलं घरी गेलं दाखवते मी काय काय घेतलं ते आम्हाला दाखवते. चला चल 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 चला लोक चला भावानं बहिणींनो आमच्या गावात बाजार किती भारी. चला चला सगळं पिकलं. रामफळ पिकाली होती ती पण नव्हती घेतली. आणि सीताफळ म्हणते या खरबूज तरबूज घेते. चला जाऊया येस बसल्या वायर उभा राहतल्या वाट बघतोय. ठीक आहे काय रे बाबा चल चला आता काजलला न्यायला आम्हाला यशला आला न्यायला. सगळा बाजार घेतला पण मी फक्त केळं खरबूज कलिंग राहिलेला का कलिंग. आता लय वजन झालं होतं दोघीला म्हणून यशला म्हटलं ये बाबा आम्हाला न्यायला. तर सोडाय पण आलता यश आणि घ्यायला पण आला. तरी काजलची कॅडबरी बाकी राहिली. जाऊन ती नंतर आणूया आपण. हे आमचं गाव आहे बघा बघितलं का? चांगलं आहे गाव आमचं एकदम साफसुथरं आहे सुंदर आहे. चला काजल कसं वाटतंय तुला माझ्या संग फिरायला? चांगलं वाटतंय ना? काजी मोठी झाली. काजी मला पुरगी सुटती अगं असं वाटतं माझी पुरगी आहे काजल आहे का नाही. पण जाऊन दे माझीच आहे एकदम. चला आली भावानं बहिणीनो 100 रुपयाची एवढी खरबूज 4 किलो. गावाला किती स्वस्त आहे. आणि का तुम्हाला सांगू का मी नाही म्हणत की स्वस्त आहे पण बिचाराने मला लय वाईट वाटत होतं. मी आली बघा हे 100 रुपयाचं 4 किलो बघा खरबूज. किती आलं खरबूज बघा 4 किलोमध्ये. 1 2 3 4 5 6 आली 6 कसं 7 आली. 1 किलोमध्ये 7 आली बघा. जे आणलं त्याच्यानंतर बघा 10 रुपयाला हे 10 रुपयाला काय आपलं हे चण्याचं झाडाचं ह्याला म्हणतात हरभरा. फोटो काढते थांबा. हे बघा 10 रुपये 20 रुपयाचं हे. त्याच्यानंतर हे गावरान पपई किती रुपयाची? 30 रुपयाची. गावरान पपई गावरान कच्ची आहे उद्या पकन. आणि चक्कू आणलं होतं मी चक्कू. हे बघा केळं देशी केळं किती डझन? 4 डझन 170 रुपयाची. बघा मुंबईला किती महाग आहेत केळं ही. आणि असली केळं पण भेटत नाही तिथं. हे बघा केळं तुम्ही बघू शकता. आणि चक्कू 2 डझन 2 किलो 80 रुपयाचं. हे बघा केळं. आणि खरोखर ज्या केळाला एवढी चव असते ना
सांगाय नको, लय भारी लागतात केळं ही. हे बघा बाकी मी ना काय आणलं, भेळ बिळ आणली नाही, काहीच नाही. का केळं खाते मी. हे बघा आता चक्कू आणलं तर आपाजवळ ठेवलं होतं मी. मला लय बिल होत्या म्हणून आपाजवळ दिलं होतं, पण आपा अजून आलंच नाही घरी. हां वा वा देशी केळं बघा किती मस्त आणि किती चविष्ट लागतात. हे झाडावर पिकलेले असतात केळं, लय भारी लागतात केळं माहिती आहे का. वा देशी केळं. किती भारी वाटलं, किती मन भरलं बघा. 100, 20 आणि 30, 130 किती झालं 150. आणि हे 150 320 रुपये. आणि 100 रुपयाचं काय चक्कू, 80 रुपये चक्कू. तर 400 रुपयाचं मी किती मोठं खाया घेऊन आली बघा, विचार करा. मस्त वाटलं, छान वाटलं. तर तुम्हाला आमच्या गावाचा बाजार कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा, विसरू नका लिहायला. आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच तुम्हाला छान छान ब्लॉग बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा. ओके बाय सगळ्यांना. बापा आलं तुम्हाला चक्कू दाखवते. आणा चक्कू. अरे चिमला का आणि तीच आहे तिकडं. किती उशीर लावणार, 6 वाजता बघितले तर किती चिमलं काही. हे बघा किती भारी, किती भारी आहे बघितलं का चक्कू. किती झाडाला पिकले, किती मोठं गावरान चक्कूचे गावरान बघा. मस्त गोलमाचे आहेत बघा चक्कू. 80 रुपयाचं चक्कू एकदम. कसं वाटलं तुम्हाला, छान वाटलं ना. चला असं खाऊया मस्तपैकी. चला एकदम.